लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील यज्ञाच्या मारेकऱ्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, दीपक केदार। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 3 ते 4 वर्षाची चिमुकली यज्ञा, तिच्यावर एका नराधमाने अमानुषपणे अत्याचार करून जीवे मारणाऱ्या आरोपीला 2.5 महिन्यांच्या आत फास्ट ट्रॅक केस चालवून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी दीपक केदार यांनी केली आहे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील एक चिमुरडी निरागस, हुशार, सुंदर होती। ही यज्ञा, काय चूक होती ह्या बाळाची? भविष्याचा वेध घेऊन शिक्षणात रममाण होणारी ही चिमुरडी उमलत्या कळीला चिरडणाऱ्या, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या, दुष्कृत्य करणाऱ्या खुनी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। त्याला फाशीच झाली पाहिजे, तेव्हाच या कैलासवासी यज्ञास न्याय मिळेल व भविष्यात इतरांवर देखील होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल। जय भीम, जय संविधान, जय आदिवासी, जय शिवराय। आता आपण बघतोय की या महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये डोंगराळे गावामध्ये नाशिक जिल्ह्यातले डोंगराळ गाव या ठिकाणी माणुसकीला काळिंबा फासणारी घटना, एक 3 वर्षीय मुलीवरती जो लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला। तर सगळ्यात प्रथम या घटनेचा मी आई संघटनेच्या वतीने जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातले आणि मालेगाव तालुक्यातले आमदार आणि मंत्री महोदय दादाजी भुसे साहेबांना हात जोडून विनंती करतो की दादा भुसे साहेब, आपल्या ठिकाणी असं हे भाडकृत्य ज्या नराधमाकडून करण्यात आलं, या नराधमाला कुठल्याही प्रकारचा वकील देता कामा नाही, मिळून देता कामा नाही। त्याचबरोबर त्या नराधमाला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी मी आई संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर या ठिकाणी करतो। आणि ज्या नराधमाने हे भाडकृत्य केलं, या घटनेचा मी संपूर्ण आई संघटनेचे जेवढेही पदाधिकारी आहेत, त्यामध्ये आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे असतील, आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कडाळे असतील, आई संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष विनोदजी घुसळे असेल, आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या महिला कार्याध्यक्ष। मालेगावमध्ये मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे। 4 वर्षाच्या चिमुरडीची निर्गुण हत्या झालेली आहे, तिच्यावर अत्याचार केलेला आहे आणि या घटनेमुळे महाराष्ट्र आणि देश हादरलेला आहे। ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे की आरोपीला 2.5 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ फाशी झाली पाहिजे। गृहमंत्री या घटनेकडे गांभीर्याने पाहत नाहीत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा या घटनेबद्दल बोलत नाहीत, हे सुद्धा दुर्दैव आहे। आज प्रत्येकाला निवडणूक महत्त्वाची वाटते, पण या लहान चिमुरडीवरती झालेला पाशवी अत्याचार आणि निर्गुण हत्याकांड यावर साधं ट्विट सुद्धा करावं वाटत नाही, हे दुर्दैव आहे। ही असंवेदनशीलता सरकारची दिसते, गृह विभागाची दिसते। मी गृहमंत्र्यांना मागणी करतो की तात्काळ या घटनेबद्दल भूमिका घ्यावी, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पीडित कुटुंबाची भेट घ्यावी आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेने अशा नराधम प्रवृत्तीच्या विरोधात जनउठावाच्या माध्यमातून उत्तर द्यावं। आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे। मी सुद्धा लवकरच या पीडित कुटुंबाला भेटणार आहे। या गंभीर घटनेचा आम्ही निषेध करतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.